हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटसाठी जर तुम्हाला नॅव्हिगेशन लागत असेल तर ते गुगल मॅप म्हणजे कोणार्क कॅन्सर फाउंडेशन. फक्त कॅन्सर काम आम्ही करत नाही, ए टू झेड लाईक ए फॅमिली मेंबर आपण करतोय. आम्ही सुरू केलं पण हे एक मुवमेंट झाला आता आणि कॅन्सर पेशंट करता म्हणून आम्ही सगळ्यांना घेतो. आणि त्यामुळे आपलं जे व्हॉलेंटियर्स जे आपण ज्यांना देतो ते संपूर्ण सिमलेस होऊन घेतात, सोबत असतात, 24 आवर्स सोबत असतात. समजा त्यांना कुठे राहायचे आहे आपण ते डायरेक्टरी तयार केलेलं आहे. हां, हे आहे माझ्याकडे, आपण डायरेक्टरी तयार केलेलं आहे. त्यांना कुठे राहायला सोय करून देतो. हॉस्पिटलचे जे काही फॉर्म्स वगैरे आमचे माणसं जाऊन भरतात, त्यांना जरी जमत नाही. आणि त्यामुळे डॉक्टर लोकांचे जे अपॉइंटमेंट वगैरे काही काही वेळी आउट ऑफ टर्न पण आपण करून देतो. त्यांना प्रोस्थेटिक्स आपण पोहोचून देतो. म्हणजे एकदा कोणा ब्रेस्ट कॅन्सर नंतर सर्जरी झाल्यानंतर आर्टिफिशियल ब्रेस्ट, आर्टिफिशियल विग्स, कोणाला हर्स पाहिजे मेल्यानंतर डेड बॉडी हलवला करता म्हणून लोक मिळत नाही मुंबईसारख्या सिटीमध्ये. पोलीस हेडक्वार्टर नायगाव, अजून 36 रूम आहेत, 36 रूम्स आहेत, सर्व एअर कंडिशन आहेत आणि तिथे दोन माणसं राहू शकतात. ही जी संस्था आहे कोणार्क कॅन्सर फाउंडेशन, याच्यामध्ये काम करायची जी पद्धत आणि जी शिस्त आहे, तर मला असं वाटतं की परत मी एका पोलीस स्टेशनमध्ये चाललोय. KCF एकदम पद्धतशीर कामकाज आहे, एकदम कंट्रोल्ड आहे, मॉनिटर्ड आहे आणि लोकांना सुविधा पोहोचवण्यामध्ये कुठे कमतरता नाही पडली पाहिजे याच्यावर पटनायक सरांचं वैयक्तिक लक्ष केंद्रित आहे. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये वाढते कॅन्सरचे रुग्ण हा खरं तर रुग्णांसाठी आणि त्याहीपेक्षा अधिक त्यांच्या नातेवाईकांसाठी एक आव्हानाचा विषय असतो. या रुग्णांना मदत कशी, कुठे मिळेल, कुठे जायचं, कुठे उपचार घ्यायचं, कॅन्सरचे उपचार झाल्यानंतर नेमकं काय करायचं, कुठल्या डॉक्टरकडे जायचं, कुठे काउन्सिलिंग करायचं आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या भागातनं जेव्हा उपचारांसाठी रुग्ण मुंबईत येतात तेव्हा राहायचं कुठे आणि कशा पद्धतीनं आपली व्यवस्था करून घ्यायची, असे अनेक प्रश्न आपल्याकडे असतात. महत्त्वाचं म्हणजे अनेक संस्था, संघटना, व्यक्ती या रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मदतसुद्धा करत असतात. पण कुठेतरी एका छत्रीखाली या सगळ्या सुविधा आणि त्याचबरोबर रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन मिळावं अशी सोय सध्या तरी महाराष्ट्रामध्ये फारशी पाहायला मिळत नाही. फक्त मार्गदर्शन नाही तर तिथं मदतीचा हात सुद्धा पुढे करणारं कोणीतरी हवं असतं. मार्गदर्शक म्हणून नाही तर एक कुटुंबीय म्हणून. आणि अशाच पद्धतीची एक NGO, एक संस्था आपल्या निदर्शनात आलेली आहे आणि तिचं नाव आहे कोणार्क कॅन्सर फाउंडेशन. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या कोणार्क कॅन्सर फाउंडेशन जी स्थापन केली ते आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरूप पटनाईक. तुम्ही त्या सगळ्यांना ओळखतच असाल. कशा पद्धतीनं त्यांची कारकीर्द मुंबईमध्ये राहिलेली आहे. एका पोलिसानं सुरू केलेली ही ऑर्गनायझेशन कशी सुरू झाली आणि महत्त्वाचं म्हणजे की नेमकं या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून ते कशा पद्धतीनं कॅन्सरच्या रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना मदत करतात हे आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. अरूप पटनाईक माझ्यासोबत आत्ता स्टुडिओमध्ये आहेत. पण त्याचबरोबरीनं आणखीन आपल्यासोबत एक गेस्ट आज आहेत ज्यांच्याशी आपण कायम बोलत आलेलो आहोत, ते म्हणजे ॲग्नेलो राजेश अथायडे. आता ॲग्नेलो राजेश अथायडे यांची वेगळी ओळख काय करून द्यायची? वेगवेगळ्या उद्योगांना मदत करणं, उद्योजकांना मदत करणं आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे मार्गदर्शनाबरोबर भांडवलदारीचा हात पुढे करणं, म्हणून ॲग्नेलो राजेश अथायडे यांना आपण ओळखतो. दोन्ही गेस्टकडनं आपल्याला हे समजून घ्यायचं ते म्हणजे की ते एकमेकांशी कनेक्ट कसे राहिले आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की या कोणार्क कॅन्सर फाउंडेशनच्या माध्यमातून कॅन्सरच्या रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना कशी मदत मिळते. त्याचबरोबर जर तुमच्यापैकी कुणाला अशा पद्धतीनं या रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मदतीचा हात द्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही नेमकं काय करू शकतात. दोघांचंही स्वागत आहे या आजच्या पॉडकास्टमध्ये. सर, म्हणजे अरूप पटनाईक सरांशी आपण खरं तर मुंबईतल्या क्राईमविषयी, क्रिमिनल्सविषयी भरपूर बोललो असतो पण आत्ताची वेळ ती नाही आहे. म्हणून सर, सगळ्यात पहिले तर प्रश्न, पोलिसाने अशा पद्धतीनं कॅन्सरच्या रुग्णांसाठी एखादी NGO सुरू करावी असं केव्हा आणि का वाटलं? कशा पद्धतीनं ही सुरुवात झाली हे समजून घ्यायचं आहे. खरं म्हणजे NGO वगैरे करायला काही ते तसं काही आपलं प्रोजेक्ट नव्हतं. 1991मध्ये मी इथं DCP होतो बांद्रा एरियामध्ये आणि त्या दरम्यान एक गृहस्थ माझ्याकडे आले. सकाळी मला आठवत आहे 11 वाजता सुमारास एक गृहस्थ आले
आणि ते ओडिसाचे होते. आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्याबरोबर दुसरा एक पेशंट आलेला आहे, तो कॅन्सर पीडित आहेत आणि त्यांना काहीतरी मदत पाहिजे. मी त्यांना विचारलं काहीतरी पैसे पाहिजे, काय पाहिजे. त्यांनी सांगितलं काही नाही, आपल्याला काही समजत नाही, काही इथलं काही भाषा वगैरे पण कळत नाही, कारण ते उडियामध्ये बोलत होते. त्यांना अडचण वगैरे म्हणजे मी काय केलं त्यावेळेस एक आपल्याकडे एक सब इन्स्पेक्टर होता ऑफिसमध्ये. मी त्यांना सांगितलं हे आपल्या गावाचे आलेले आहेत, आपल्याला त्यांना मदत करायची आहेत आणि तुम्ही त्यांना काहीतरी मदत करा, तेवढंच, बाकी काही नाही. आणि खरं म्हणजे ते सब इन्स्पेक्टरनी मला वाटतं त्यांना कुठेतरी लॉजमध्ये त्यांना कुठेतरी व्यवस्था केली आणि त्यांच्याबरोबर शिपाई एखादा देऊन डॉक्टर वगैरेचं साक्षात्कार वगैरे झालं. त्यांनी काही चांगलं काम केलं असेल, मी त्यांना त्याचा काही एक आढावा नाही घेतलं. पण त्यांनी काय केलं ते गृहस्थांनी, त्यांनी जाऊन ओडिसामध्ये एक पेपरमध्ये बातमीपत्रामध्ये त्यांनी एक छोटासा लेख ते आलं, त्याच्यामध्ये लिहिला होता की अरूप पटनायक म्हणून चांगले एक अधिकारी आहेत, ते मदत करत आहेत लोकांना, ओडिसाहून गेलेले माणसाला, आणि त्यांना सगळं सोय वगैरे करून दिले. मला त्यांचा फार अनुभव आला होता, चांगला अनुभव आला होता. त्यांनी तसं नमूद केलं होतं ते बातमीमध्ये. त्याचे काय परिणाम काय झालं की 10-15 दिवसानंतर काही लोक यायला लागले माझ्याकडे. पूर्वी येत नाही, काय नाही साहेब आपण ओडिसाहून आलो आहे, ते असं. ते ओडिसाचे लोक होते. कशावरून नाही आपलं कारण त्यावेळी तेवढं काही नव्हतं. आता पण तेवढं काही नाही ओडिसामध्ये, काही सोय नाही कॅन्सर करता. आणि सगळं ते टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि एखादा ते इकडे आले की कुठे राहणार, आणि एवढं मोठं महानगरी पाहून आणि ओडिसाहून माणसं इकडे येणं, एवढं मोठा महानगरी, खर्चा वगैरे भरपूर आहेत, कोणी ओळखीचे नाही, कारण त्यांना भाषा वगैरे मराठी वगैरे काही समजत नाही. आणि त्यामुळे काय करणार तो, त्यामुळे ते डायरेक्टली कसं करून माझ्याकडे यायचे आणि मी त्यांना मदत पोहोचून देत होतो. असं वाढत गेला तो. अच्छा. हां, तो प्रकार वाढत गेला. आणि मला वाटतं 1-2 वर्षामध्ये दर महिन्यात कमीत कमी 10-15 माणसाला मी असं मदत करायची. आणि हळूहळू मी पण, मला पण समज लागलं काय हे प्रकार, काय कॅन्सर, फर्स्ट स्टेज काय, सेकंड स्टेज काय, किमो काय, रेडिएशन काय, कारण त्यांचे प्रॉब्लेम्स होतं. आणि कुठे राहणार, काय खर्चा किती येतो, कारण आपण काय अधिकाऱ्यांना सांगून द्यायचं. आणि डिपार्टमेंट म्हणजे जसं पोलीसमध्ये असतो ना की काहीतरी मॅनेज करा, तो मॅनेज करायचे. आणि ते म्हणजे मुंबई पोलीस त्याच्यामध्ये बेस्ट आहेत. ते त्यांना सगळं साहेबांना सांगितलं, DCPनी सांगितलं, तो ते सगळं करून देत होते. शब्दावर सगळं होत होतं. मला काही कळत नव्हतं. पण हळूहळू मी त्यांना, जेव्हा माझे गोष्टी वगैरे झालं त्यांच्याबरोबर, मला समजू लागला काय परिस्थिती आहे. फिर नंतर मी स्वतः येऊ लागलो टाटा मेमोरियल. आणि तिकडे जे परिस्थिती फार बिकट होतं. म्हणजे ते रस्त्यावर त्यावेळी, आता थोडा फरक पडला, तेवढा काही अजून आहे, पण त्यावेळी भयंकर होता, बिकट होता. आणि काही ऑपरेशनमध्ये पण मी गेलोच होतं. आणि खरं म्हणजे जेव्हा आपल्याला कधी वाटतं की आपल्यावर फार अन्याय झालेला आहे, की आपले फार बेकार परिस्थिती आहे, त्यामुळे आपण 1 तास जाऊन बसून यायचं टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये, TMHमध्ये. आणि मग तुम्हाला कळणार की तुम्ही किती भाग्यवान आहात. बरोबर. त्याशिवाय कळणार नाही. हे 2-3 दिवस मी गेलो. आणि खरं म्हणजे परिस्थिती फार बिकट होता. ते ऑपरेशनच्या वेळी तुम्ही सांगूच नका, फार हृदयविदारक. म्हणजे तो सगळं बघणंच त्रासाचं असतं, भंग त्रास असतं. आणि हळूहळू आपल्याला समजायला लागलं काय ह्यांना त्रास असतो. ते रांगे जे असतात, लाईन्स, फॉर्म भरणं, हे करणं, म्हणजे हेच अडचणीचे आहेत. आणि ते गरीब लोक आहेत सगळे, म्हणजे तिथून आलेल्या माणसं. त्यामुळे आपण काही जो 2 कॉन्स्टेबल आपण लावून टाकलं परमनंट तिकडं, ते अनौपचारिक. म्हणजे ते काही सँक्शन पोस्ट तर नव्हताच, पण पोलीसमध्ये असतात माणसं. तर आपण 2 माणसं तिथे, एक पगारे होता, दुसऱ्याचं नाव मला ऐकत नाही, एक पगारे होतं. 2 माणसं आपण कॉन्स्टेबल आपण तिथे लावलं. आणि ते 2 माणसं 2-3 वर्ष मध्ये माझे डेप्युटेशनमध्ये मी गेलो CBIला, त्यावेळी पण ते 2 माणसं तिथे टिकून राहिले. त्यांना आपण बरं वाटू लागलं की आपण काहीतरी चांगला करतोय. म्हणतात ना, मरा करता राम होत आहे. त्यामुळे त्या लोकांना पण जे मदत करत होते त्यांना कंटाळा न येतं
त्यांना बरं वाटू लागलं की आपण काहीतरी चांगला करतोय पोलीस खात्यामध्ये. डॉक्टर लोकांना पण त्यांना पण कुठेतरी वाटलं की हे पोलीसवाले हे सगळे इतर गोष्टी न करता आपला हे सेवा करतायत. त्यामुळे आम्हाला प्रतिसाद पण त्यांच्याकडनं भरपूर मिळायला लागला आणि हे काम चालू बंद झालं नाही, वाढत गेला. काही पब्लिसिटी वगैरे काही नव्हतं. 2005मध्ये मी ठरवलं, म्हणजे आपला तो म्हणतो 10-12 वर्ष होऊन गेला होता हे कामं करता करता. मी पुन्हा आलो सिटीमध्ये. त्यावेळी जॉईंट सीपी लॉ अँड ऑर्डर म्हणून आलो 2005मध्ये. आम्हाला वाटलं काहीतरी आपण एक ट्रस्ट करू, एक ट्रस्ट करून एक कामं चांगलं करता येईल. लोकांनी पण सुचवलं. पण ते ट्रस्ट केल्यानंतर काय झालं, त्यावेळी मी फार थोडंसं काम हे जे बारवाले हे वाले ते वाले हॉटेल हे थोडंसं मी कडक नीती वापरत होतो. त्यावेळी हे काही पैसे यायला लागले ट्रस्टमध्ये, मोठी रक्कम आकडा वगैरे चांगलं यायला लागले त्याच्यामध्ये. ते स्वतःहूनच टाकत होते. कसावरून टाकत होते. पण नंतर टाकलं हे हॉटेलवाले होते. तर मला आपल्याला जे रेड वगैरे करत होतो ते डायरेक्ट धाडस करत नव्हतं मला काही पैसे हे करायला. पण त्यांना वाटलं की माहिती काढा याच्याबद्दल की काय करताय साहेब, नाही ते ट्रस्ट वगैरे केलेलं आहे तो, त्याच्यामध्ये त्याने पैसे घालू लागले. तर मला वाटलं आपण इथे हे काम कॉन्ट्रोवर्शियल आहे ना पुन्हा, त्यामुळे ट्रस्ट आम्ही बंद करून टाकलं. म्हणजे बंद केलं नाही, त्याला डॉर्मंट करून टाकलं आणि ते पैसा पण परत केलं पण. कारण त्यांचे उद्देश वेगळं होतं, इनडायरेक्टली ब्रायविंग टाईपचे ते असतात. ते म्हणजे आपण घेणार नाही पण आपल्या ट्रस्टमध्ये टाकू. बिल्डर वगैरे करतात ते सहसा की तुमचे काय ट्रस्ट वगैरे आहे की आम्ही तिथे टाकू का, म्हणजे समहाव टू इनग्रेसिएटिव्ह एनिवे. ते आपण ते काम ठप्प ठेवलं. ते मनामध्ये काम हे सुरू होता. मी ठरवलं की रिटायरमेंटच्या नंतर हे काम पुन्हा हे ट्रस्टला आपण पुन्हा पुनर्जीवित करू. तोपर्यंत हे जे काम आहे तसं काम चालू राहिलं. रिटायरमेंटच्या नंतर ह्याला संपूर्ण भावे पुन्हा ह्याला ॲक्टिवेट केलं आणि उडिसामध्ये ब्रांच उघडलं आणि इथे आपला 8-10 माणसं आहेत. कोणी कुठे सिंगल पॉईंट आहे. तुम्ही जे सांगितलं, आपण किती जरी 10-15 कुठे जरी आपण कॅन्सरचे हॉस्पिटल आपण जरी उभा केलं, काय होणार नाही. कारण त्याच्यामध्ये आपला डॉक्टर्स पाहिजे. बरोबर. आपण 10 जरी मंदिर आपण उभा केलं, इट इज द DT. जसे जगन्नाथ मंदिर एकच आहेत, आपण 10 जगन्नाथ मंदिर करू शकतो. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सर्व सोय आहे, कॉम्पिटन्स आहे. आणि खरं म्हणजे काय तुम्ही बाहेरून जरी आलं, काही रिपोर्ट्स वगैरे घेऊन टाटा त्याला ॲक्सेप्ट करत नाही, पुन्हा सांगतात पुन्हा तुम्ही करून द्या. आणि आता तुम्ही जे सांगू लागला की ऑनलाईनचे ॲडवाईस हे सगळं चालू झालेलं आहे, त्याचा फरक पडलेला आहे. बट स्टेजवर त्यांना यावं लागतं. आयदर इथं यावं लागतं, काही टाटाचे माणसं जाऊन लीलावतीमध्ये, आपलं जसलोकमध्ये, कोकिलाबेनमध्ये, बट ते मूळ टाटाचे लोक आहेत, मूळ डॉक्टर्स टाटाचे लोक आहेत. टाटामध्ये काय तुमच्याकडे काही पैसे जरी नसला तरी तुमचं ट्रीटमेंट होतो. आणि आता तरी हे कार्ड आहे, तुम्हाला माहिती आहे, 5 लाखापर्यंत 10 लाखापर्यंत ते सगळे सर्व स्टेटमध्ये आहे. आयुष्मान भारत कार्ड वगैरे आहेत, ते सगळं आहे. पैशाची तेवढं काही अडचण नाही. आणि एक पेड सिस्टम पण आहेत. पण त्याच्यामध्ये भरपूर प्रोटोकॉल्स आहेत, SOPs आहे टाटामध्ये. ते करता तुम्ही ते म्हणजे मुंबईमध्ये माणसं आलं, कॅन्सर कमी आणि इतर त्या अडचणींकडे आपण येणारच आहोत. तर असं भयंकर अडचणी असतात. हळूहळू तुम्ही संस्थाच्या म्हणजे नंतर तुम्ही ठरवलं रिटायरमेंट नंतर आणि संस्था सुरू केली. त्याच आपण म्हणजे तुमचे जे पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना येणाऱ्या अडचणी ज्या तुम्ही पाहिलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण डिटेलच बोलू. पण मला प्रश्न पडलाय की तुम्ही उद्योजकांना, नवउद्योजकांना प्रेरणा देता, त्यांच्यासाठी पैसे मार्गदर्शन करता ह्या, आणि ते सुद्धा कॅन्सरसारख्या NGOसाठी, रुग्णांसाठीची जी NGO आहे त्याच्यासाठी तुम्ही काय इंटरेस्ट दाखवला. म्हणजे हे तर काय नो प्रॉफिट अशीच NGO आहे, तर मग उद्योजकांमध्ये गुंतवणारे तुम्ही NGOकडे कसे काय वळलात? लर्न, अर्न अँड रिटर्न हा एक कॉन्सेप्ट आहे. लर्न, अर्न अँड रिटर्न. आणि प्रत्येक व्यक्ती आजच्या तारखेला अनेक लोक चांगल्या कार्यामध्ये कार्यरत असतातच. तर त्याचप्रकारे मी पण व्हॉलेंटियर म्हणून जुडलो या कामासाठी.
1999 पासून मी पटनायक सरांना ओळखतो. 1999 पासून म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला जसं ॲडमायर करतो, मग त्यातली एक व्यक्तिमत्व म्हणजे पटनायक सर. आणि त्यावेळेला मेंडोन्सा साहेब, रॉनी मेंडोन्सा साहेब कमिशनर ऑफ पोलीस होते आणि DCP डॉक्टर व्यंकटेशम साहेबांनी माझी ओळख करून दिली पटनायक सरांबरोबर. आणि त्यावेळेला पोलीस कम्प्युटर अकॅडमी सुरू झालेली DB मार्ग पोलीस स्टेशनमध्ये. त्याचं उद्घाटन देखील मेंडोन्सा साहेब, व्यंकटेशम साहेब, शिवानंदन साहेब आणि पटनायक साहेबांनी उद्घाटन केलेलं. तेव्हापासूनची माझी यांची ओळख. पोलीस कम्प्युटर अकॅडमी माझी टीम चालवायची, कारण सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड वर ऑलरेडी इन टू कम्प्युटर एज्युकेशन. तर तिथे पोलीस अधिकाऱ्यांसाठी आणि पोलीस कुटुंबांसाठी आम्ही एकदम सबसिडाइज रेट म्हणजे ऑलमोस्ट फ्री ऑफ कॉस्टच्या कॉस्टिंगमध्ये आम्ही त्यांना एज्युकेशन द्यायचो. तर तेव्हापासूनची माझी पटनायक सरांची ओळख. जेव्हा मला ह्या कार्याबद्दल माहीत पडलं तर त्यांची ऑलरेडी एक वेल एस्टॅब्लिश टीम आहे मुंबईमध्ये आणि ओडिसामध्ये, चांगली वेल एस्टॅब्लिश टीम आहे. तर त्या टीमला व्हॉलेंटियर म्हणून मी जोडलो आहे. आणि माझी लोकांना ही अपील असणार आहे या कार्यक्रमाच्या मार्फत की अशा चांगल्या कार्यासाठी आपण सगळ्यांनी जोडलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये कार्य काय माहिती आहे का तुम्हाला? फक्त जे कॅन्सर पीडित लोक आहेत त्यांना सांगायचं की बाबा हॉस्पिटलच्या टोटल ट्रीटमेंटसाठी राहण्यासाठी व्यवस्था, खाण्यासाठी व्यवस्था आणि हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटसाठी जर तुम्हाला नॅव्हिगेशन लागत असेल तर ते गुगल मॅप म्हणजे कोणार्क कॅन्सर फाउंडेशन. कारण जेव्हा एका व्यक्तीच्या परिवारामध्ये कॅन्सर घडतं ना तेव्हा पूर्ण परिवार डिस्टर्ब होऊन जातं आणि त्यांना समजत नाही की काय करावं, कसं करावं, कुठे करावं. आणि त्या सगळ्या गोष्टींच्या मदतीसाठी कोणार्क कॅन्सर फाउंडेशनची जी टीम लागलेली आहे, कार्यरत आहे, ती त्यांना सगळी ती सुविधा पुरवते. तर जेव्हा मला हे कार्य समजलं तेव्हा मी सरांना सांगितलं की मी देखील एक व्हॉलंटियर म्हणून या कार्यक्रमाबरोबर मी जुडणार. आणि माझ्याकडे एक चांगली गोष्ट अशी आहे की माझ्याबरोबर माझी जी मित्रमंडळी आहे ना ते देखील अशा विचारधाराचे असल्यामुळे आता सगळेच लोक जुडत आहेत कॅन्सर फाउंडेशन बरोबर, कोणार्क कॅन्सर फाउंडेशनच्या बरोबर. कारण ज्यांना कॅन्सर असेल त्यांना मार्गदर्शन करून कोणार्क फाउंडेशनची जी टीम मदत करू शकते ना, ही एक फार मोठी गोष्ट आहे. आणि त्रासावलेले लोक असतात ज्यांच्या घरात कॅन्सर घडतं ते अतिशय त्रासावलेले असतात. तर त्याच्यामध्ये त्यांना नॅव्हिगेट करण्यासाठी, कारण कोणार्क कॅन्सर फाउंडेशननी सगळ्या रिसोर्सेसना मॅप केलेलं आहे आणि या रिसोर्सेसना तुमच्यापर्यंत पोचवायचं काम जे त्यांची टीम करते ना, ही जी मदत आहे ही प्राइसलेस मदत आहे. म्हणजे एखादा माणूस पैशाने उपचार करायला येऊ शकतो, पण जर त्याला योग्य मार्ग नाही सापडला ना तर ते पैसे देखील कामाचे नसतात. तर हे जे काम आहे एवढं चांगलं आहे की आम्ही ह्याच्याबरोबर जोडून गेलो. ठाण्यामध्ये एक संस्था आहे, ऑर्फनेज आहे, जिथे ऑर्फन मुलींचं देखभाल होते आणि शिक्षण होतं, त्याला देखील आम्ही सपोर्ट करतो. तर त्याच पद्धतीने मी कोणार्क कॅन्सर फाउंडेशनला जोडून गेलो आणि पटनायक सरांची लिडरशिप आहेच. म्हणजे तुम्हाला अजून एक सांगतो की ही जी संस्था आहे कोणार्क कॅन्सर फाउंडेशन, याच्यामध्ये काम करायची जी पद्धत आणि जी शिस्त आहे, तर मला असं वाटतं की परत मी एका पोलीस स्टेशनमध्ये चाललो आहे. KCF एकदम पद्धतशीर कामकाज आहे, एकदम कंट्रोल्ड आहे, मॉनिटर्ड आहे आणि लोकांना सुविधा पोहोचवण्यामध्ये कुठे कमतरता नाही पडली पाहिजे याच्यावर पटनायक सरांचं वैयक्तिक लक्ष केंद्रित आहे. म्हणजे आमचा एक व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा मी बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टींवर त्यांची टिप्पणी असते आणि मार्गदर्शन देखील असतं. म्हणजे एवढी मनापासूनची त्यांची इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे आम्ही देखील प्रेरित झालो आणि विचार केला की लर्न, अर्न आणि रिटर्नचा जो कॉन्सेप्ट आहे तो आम्ही आता कोणार्क कॅन्सर फाउंडेशनच्या मार्फत राबवू शकतो. तुम्ही आत्ता इतकी वर्ष, साधारणतः मला वाटतं 20-1 वर्ष झाली असेल, 2004-05 नंतर जे काही संस्था आकार घ्यायला सुरुवात झाली त्याआधी ह्याच्यामध्ये 92 पासून मी म्हणजे तेव्हा तर तुम्ही संस्था असं करत नव्हता. नंतर जी संस्था आकाराला झाली तर जे देशभरातले लोक, रुग्णांचे नातेवाईक येतात त्यांच्यासमोर काय अशा अडचणी असतात ज्या तुम्ही पाहिलेल्या आहेत? म्हणजे आता तर तुम्ही काही सांगितल्याच, यांच्याकडनं सुद्धा काही उल्लेख झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं की प्रामुख्याने अशी कुठली अडचण आहे की ज्या या लोकांना येते आणि जिथं कोणार्क फाउंडेशन काम करत राहतं? खरं म्हणजे आपण मुंबई पुरता पाहिलं, आपण टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जे जास्ती करून आपले बंगालचे, छत्तीसगड, बंगाल, झारखंड, नॉर्थ ईस्ट, ओडिसा, आंध्रा, म्हणजे ह्या प्रांतातून जास्त येतात. नॉर्थ इंडियामधून तेवढं काही येत नाही आणि साऊथ इंडियनमधून पण तेवढं काही येत नाही. आणि हे जे मोस्टली जे ईस्टर्न साईड आणि किंवा नॉर्थ ईस्टर्न साईडचे जे लोक येतात त्यांना ओरल कॅन्सर असतात जास्ती करून.
आणि मुख्य म्हणजे ते गुटखा हे सगळं जे वापरतात त्याच्यामुळे मला वाटतं ते सगळं त्यांना ओरल कॅन्सर आक्रांत असतात. जे लेडीज वगैरे आहेत, मोस्टली लेडीज जे मोस्ट कॉमन कॅन्सर जे ब्रेस्ट कॅन्सर आहेत, ओव्हरियन, सिजेरियन हे सगळं असतात. आणि त्यांना जे प्रॉब्लेम आहे मुख्य म्हणजे लँग्वेजचा प्रॉब्लेम असतात. बरोबर. लँग्वेजचे मोठा प्रॉब्लेम असतात. नातेवाईक पण तेवढा त्यांच्या कोणी इथे नसतात आणि जरी असले कोणी ते कोणी ठेवत नाही. लहान सहान फ्लॅट्स वगैरे असतात, कोणी कॅन्सर पेशंटला सहसा घरातले सुद्धा अनेकदा ठेवत घरात तर ठेवत नाही. पण पैशाची कमतरता असतात आणि मुख्य म्हणजे त्यांना गायडन्स हे मोठं. आणि कुठे इकडे जायचं? तिकडे कुठेतरी ते समजा आपण जसं जाऊ शकतो, आपण जरा वापरतो लोकल ट्रेन्स वगैरेला, ते ट्रेन्स वगैरे हे ते कोणती गोष्टी त्यांना म्हणजे त्यांना काही समजतच नाही. टोटली ते संपूर्ण किंमती म्हणून ते म्हणजे संपूर्ण ते गोंधळलेले असतात. गोंधळलेले असतात. आणि त्यामुळे आपलं जे व्हॉलेंटियर्स जे आपण ज्यांना देतो ते संपूर्ण सिमलेस होऊन घेतात. सोबत असतात, 24 आवर्स सोबत असतात. समजा त्यांना कुठे राहायचे आहे, आपण ते डायरेक्टरी तयार केलेलं आहेत. हां, हे आहे माझ्याकडे, आपण टाकूयात डायरेक्टरी नंतर. तयार केलेलं आहे. त्यांना कुठे राहायला सोय करून देतो. हॉस्पिटलचे जे काही फॉर्म्स वगैरे आमचे माणसं जाऊन भरतात, त्यांना जरी जमत नाही. आणि त्यामुळे डॉक्टर लोकांचे जे अपॉइंटमेंट वगैरे काही वेळी आउट ऑफ टर्न पण आपण करून देतो. आपले जे चांगलं रॅपो आणि गुडविल असल्यामुळे सहसा होत नाही तिथे, कारण संपूर्ण ऑनलाईन आता तसं सिस्टमॅटिक झालेलं आहे. पण तरी देखील आपण करून घेतो बरेच ठिकाणी आपलं गुडविल वापरून किंवा रॅपो जे आहे ते वापरून. तर आपलं म्हणजे खरं म्हणजे कोणाला जरी कॅन्सर झाला तिकडून जे लोक येतात, हे मी सांगितलं 5-6 स्टेट जास्ती करून, आणि ओडिसाचा मी मूळ असल्यामुळे त्यामुळे जास्ती करून लोक तिकडे येतात. ते माझ्या नावाने ते डायरेक्ट येतात. सो ॲज ऑन टुडे मला वाटतं ऑलमोस्ट 60% आपण ओडिसाचे लोकांना मी हँडल करतो, बाकी 40% बाहेरचे, म्हणजे हे जे 5-6 स्टेटचे. साऊथहून कोणी तेवढं काय, तामिळनाडू, केरळा तेवढं तिथून पेशंट तेवढं काय नाही. आणि दिल्लीचे जे पेशंट असतात मोस्टली ते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये तिथे जातात. बाकी काही हॉस्पिटल असतील तिथं. कलकत्ताचे पण थोडी कमी होऊन गेले, पण तिथे एक टाटाचे हॉस्पिटल आलेलं आहे. पण बेस्ट ट्रीटमेंट मी अजून सांगतो, बेस्ट ट्रीटमेंट मुंबईला आहे. म्हणजे स्पेशली 2 गोष्ट महत्त्वाच्या आहेत टाटा कॅन्सरमध्ये, डायग्नोसिस आणि फार महत्त्वाचं आहे. आणि नंतर प्रोटोकॉल ऑफ ट्रीटमेंट. येस. कारण डायग्नोसिस म्हणजे इट इज नॉट लाईक एनी अदर डिसीज. आपल्याला समजा काहीतरी आला, मग समजा आपला काहीतरी इथे एक ऑपरेशन करायला करता काहीतरी छोटा मोठा काहीतरी आपलं दिसतंय, तर आपण ताबडतोब ऑपरेशन करून देतो. बट इन कॅन्सर त्यांना संपूर्ण बघावं लागतं. CT, VT, MRI, बायोप्सी हे संपूर्ण करून मेटास्टेसिस झाले का नाही, तो त्याच्याकरता एक आपल्याला फार अनुभवी, फार एक्सपिरियन्स डॉक्टर आणि ऑन्कोलॉजिस्ट ते लागतं. बरोबर आहे. ते ऑन्कोलॉजिस्ट आणि त्या टाईपच्या माणसं ते टाटामध्ये उपलब्ध आहेत. आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट कसा करायचे, काय करायचे, आपण मेडिसिनमध्ये भागू शकतो का, किंवा किमो वगैरे द्यायचे, किंवा रेडिएशन, तो पण डायरेक्टेड रेडिएशन द्यायचे. हे सगळ्या गोष्टी, मी काय डॉक्टर नाही, पण त्यांच्याबरोबर आपण संपर्कमध्ये राहून आपल्याला माहिती पडलं की काय गोष्टी काय करायचे कोणत्या ठिकाणी, हे कसं अप्रोच करायचे. जे दॅट अप्रोच हे जे टाटामध्ये होतो सध्या, आणि ज्यांच्याकडे पैसे वगैरे आहेत ते दे कॅन डू इट इन. आता लीलावतीमध्ये चांगले झालेले आहेत, पण संपूर्ण मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहेत. बट पैसे जरी किती असलं, जे क्वालिटी ऑफ ट्रीटमेंट इन टाटा, तर मी टाटाचे काही स्पोक्समॅन नाही आहे, मी डॉक्टर पण नाही आहे, नाही. बट मला जो अनुभव ट्रस्टेड आहे, म्हणजे माझी जी माहिती आहे, मी काही काळ हेल्थ कव्हर केलं आहे,
राज्यातल्या देशभरातले जे डॉक्टर आहेत ते टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टर बरोबर कन्सल्ट अगदी. करतात पेशंटसाठी. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स किंवा जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत तिथे पण जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे इफ्युजन असेल, काही चेक करायचं असेल, अगदी हिस्टोपॅथचे पण जर काही चेकिंग असेल तर ते कन्फर्मेशनसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येतं आणि दिलंच जातं. तोवर कॅन्सर आहे हे कळल्यानंतर जोपर्यंत टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा तो दुसरा रिपोर्ट लागत नाही तोपर्यंत ते कशा पद्धतीने पुढे जायचं याच्याबद्दलचं ठरत नाही. किंबहुना मग आता आपण खात्रीपूर्ण पद्धतीनं ट्रीटमेंट करू शकतो. आणि जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे ही महत्त्वाची गोष्ट की डॉक्टर्स नाही आहेत. पण आता तुम्ही जे या डायरीचा उल्लेख केला मला वाटतं की ती डायरी आपण दाखवूयात. कोणार्क कॅन्सर फाउंडेशनची ही डायरी आहे, द राईट हेल्प ॲट द राईट टाईम. आणि ही खरं महत्त्वाची गोष्ट आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा त्यांनी उल्लेख केला. पण जर योग्य वेळी तुम्हाला कॅन्सर पेशंटना ट्रीटमेंट किंवा मार्गदर्शन नाही मिळालं तर मग आयुष्य संपू शकतं. आणि ह्या डायरीमध्ये काय आहे तर कुठला डॉक्टर, कुठली ट्रीटमेंट, कुठे तुम्हाला जाता येईल, कुठे तुम्हाला ट्रीटमेंट घेता येईल आणि महत्त्वाचं ते म्हणजे कुठल्या हॉस्पिटलमध्ये, अगदी ॲड्रेस सकट आणि डॉक्टरच्या नावासकट इथे गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे तुमचं कन्फ्युजन नको व्हायला कशा पद्धतीनं तुम्हाला कुठे जायचं आहे आणि का जायचं आहे याच्याबद्दलचं. तर ही डायरी मला वाटतं खूप महत्त्वाची आहे. ही सगळ्यांसाठी उपलब्ध आहे का बाजारामध्ये? आहेत बाजारामध्ये उपलब्ध नाही आहे. अच्छा. आणि खरं म्हणजे आता आम्ही उपलब्ध करून देऊ. आता दरवर्षी अपडेट होते आणि जसं सर म्हणतायत त्याप्रमाणे किती जी आहे आपण आता याचं डिजिटल रूपांतर येणार आहे. म्हणजे ही पुस्तक आता आमच्या वेबसाईटवर अवेलेबल होणार. अच्छा. आणि तुम्ही फक्त कोणार्क कॅन्सर फाउंडेशन गुगल करून पाहिलं, कोणार्क कॅन्सर फाउंडेशन.org. जर तुम्ही ते फाउंडेशनला गुगल केलं तर तुम्हाला तिथे सगळी माहिती मिळेल. आणि सगळ्यात विशेष म्हणजे आमची टीम एवढी सतर्क असते की तुम्ही त्यांना संपर्क जरी केला ना तर तुमच्या सगळ्या अडीअडचणी समजून घेऊन त्याला पद्धतशीर मार्ग मोकळा करून तुम्हाला दिलं जाईल. तर आय थिंक इट इज अ पुस्तक वाचायची पण गरज नाही, एवढी तुम्हाला सुविधा तुम्हाला टीमच्या मार्फत मिळू शकणार. हा, पण ज्यांना संस्थांना पण ह्या अशा डायरीची मदत होऊ शकते जे खरोखर काम करतायत. Absolutely. इंटिग्रेटर एनजीओ म्हणून कॅन्सर म्हणजे कोणार्क कॅन्सर फाउंडेशन काम करतं. आता इंटिग्रेटर एनजीओ म्हणजे इंटिग्रेटर म्हणजे समन्वयक, यंत्रणा आणि साधनांचा समन्वय साधणं असं काम कोणार्क कॅन्सर फाउंडेशन करतं. तर तुमच्याकडे एकदा रुग्ण आला तर त्याच्या मदतीसाठी कशा पद्धतीनं आपण प्रयत्न करतो, म्हणजे काय रूट असतो, कसं यायला हवं, कसं कॉन्टॅक्ट करायला हवं, कसं तुमच्यापर्यंत पोहोचायला हवं त्याच्याबद्दल थोडंसं सांगाल? हे पहा, तुम्ही जरी TM टाटा मेमोरियल हॉस्पिटल जवळ जरी तुम्ही गेलं आणि तिथं जरी तुम्ही एक चक्कर मारलं तरी देखील तुम्हाला कळेल की वेगवेगळं संस्था, कोणी खाली तुमचे जुते वगैरे ठेवायला पण 5 माणसं आहेत करायला, कोणी जेवण देतो, कोणी काही संस्था आहे ते तुम्हाला पैसे उपलब्ध करून देतो, काही संस्था आहे तुम्हाला प्रोस्थेटिक्स देतो. वेगवेगळे संस्था कार्यरत आहेत. ते संपूर्ण जे लिस्ट आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या डायरीमध्ये कोण कोण काय करतो ते संपूर्ण एक प्लॅटफॉर्मवर आणून आणि त्यांच्याबरोबर पण आम्ही आमचे दरवर्षी एक आपला फंक्शन होतो. त्याच्या गेट टुगेदर नाही, त्याला आम्ही मैत्री दिवस म्हणतो. मैत्री दिवस म्हणजे जेवढे NGO आहे आम्ही सगळे मित्र आहे. म्हणजे सत्संग जसा असतात ना, आपलं एकच लक्ष आहे यांना मदत करायला, कोणाला कॅन्सर पेशंटला आणि त्यांच्या रिलेटिव्सला. तो एक कोणी पैसे द्यायला लागला, कोणी एखादा उभा केलेला आहे त्यांच्या राहायला म्हणजे शेल्टर होम, कोणी जेवण देतो, कोणी त्यांचे कपडे वगैरे देतो, कोणी काय करतो. म्हणजे वेगवेगळ्या टाईपले लोक मदत करायला जसा कुंभमेळा असतात तुम्ही बघितलं असे बरेच लोक जाऊन काही ना काही मदत पोहोचून देतात. कोणी मेडिसिन देतो, कोणी काय करतो. तर हे लोकांना आपण समन्वय म्हणजे वी आर द इंटिग्रेटर. आपण मध्ये अँकरसारखा एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन म्हणून आणि सिंगल पॉईंट. तर आपण हे लोकांना बोलवतो म्हणून मैत्री दिवस. आपण सगळे एक मैत्र आहे, सगळे सत्संगचे आहे. आणि त्या मीटिंगमध्ये 7 एप्रिलला नेहरू सेंटर त्या ठिकाणी दरवर्षी आपला एक दरवर्षी आपला ॲन्युअल डे असतो. त्यावेळी आपण बोलवतो, डॉक्टर्सला बोलवतो, बाकी लोकांना बोलवतो. ह्या वर्षी आम्ही ह्यांना पण बोलवणार ॲज ए स्पीकर. ते आपलं फार चांगलं म्हणजे आतापर्यंत आम्ही खरं म्हणजे आता सांगायला हरकत नाही, आतापर्यंत जेवढा दिवस आम्ही 30 वर्ष काम केलेलं आहे, पण ज्या पद्धतीनं ह्यांनी त्याला अपलिफ्ट केलेलं आहेत आणि म्हणजे तुमच्यासारखं हे प्लॅटफॉर्म आम्हाला आता उपलब्ध करून जे मिळालेलं आहे ह्यांच्या मार्फतीने मिळालेलं आहे, हरकत नाही. पण त्यामुळे लोक
आम्हाला काही लोकांच्याकडनं काही अपेक्षा नाही. आम्ही ह्या मार्फतीने काही कोणाकडनं काही 1 रुपया आम्ही मागत नाही. ते सगळं ऑटोमॅटिक, त्याचे काही अडचण नाही, कारण आपलं फार कमी खर्च आहेत. आपलं छोटासा एस्टॅब्लिशमेंट आहे, भाडा वगैरे जेवढं आहेत आणि काही जेवढं माणसं आहेत त्यांना काहीतरी आपण सॅलरी देतो, तेवढं मिळून जातो आम्हाला. आम्हाला आता पाहिजे की मॅक्सिमम लोक नाही, व्हॉलंटियर्स पण गरज नाही. म्हणजे समजा तुमच्याकडे ड्रायव्हरला कोणी त्यांच्या घरी कुठं कॅन्सर झाला, तुम्ही आम्हाला जरी एक फोन जरी केलं तर इमिडिएटली A to Z विल हँडल लाईक ए इव्हेंट ऑर्गनायझर्स. बट मोर दॅन दॅट लाईक ए फॅमिली मेंबर विल डू दॅट. तो तुमच्या ऑफिसमध्ये पण तुम्ही एक जरी पोस्टर लावून टाकलं, आम्ही हे देतो की कोणी जरा कॅन्सर कोणाचा आहे तो कोणावर कॅन्सरला ब्लाइंडली करा. एकदा कॅन्सर झाला तर किती जरी पैसेवाला असला किंवा किती जरी जे असला ते एकदम ते फॅमिली अस्तव्यस्त होऊन जातात. त्यामुळे आम्ही लोकांना काय अपील आपलं आहे की जे कोणी कॅन्सर पेशंट आहे ही शुड कॉन्टॅक्ट अस. अच्छा. हां, ही शुड कॉन्टॅक्ट अस, वी विल हँडल द रेस्ट. सिंगल पॉईंट. हे जे तुम्ही म्हटलं की समन्वय कसा करतात, तो कोण काय काय वेगवेगळे माणसं वेगवेगळे करतात. सिंगल दे कॅनॉट डू. तो त्यांना एक प्लॅटफॉर्मवर आणणं आणि त्यांच्या मार्फतीने त्यांना त्यांचे जे गोष्ट ते करू शकतात त्यांना पोहोचवून देणं. डिपेंडिंग कोणाला काय काय गरज असतात. कोणाला ब्लड पाहिजे, तो ब्लड कॅम्प जे सप्लायर त्यांच्याबरोबर आपला संपर्क असतो. कोणाला हर्स पाहिजे, मेल्यानंतर डेड बॉडी हलवला करता म्हणून लोक मिळत नाही मुंबईसारख्या सिटीमध्ये. तर A to Z म्हणजे कोणाचे बॉडी घेऊन जायचे कुठून. फक्त कॅन्सर काम आम्ही करत नाही, A to Z लाईक ए फॅमिली मेंबर आपण करतोय. आणि त्यामध्ये आपले जे म्हणजे व्हॉलंटियर्स ट्रीटमेंट पासून ते अगदी समजा जर दुर्दैवाने कुणाचा मृत्यू झाला तर त्याच्यासाठीची जी काही मदत आहे डेड बॉडी महाराष्ट्राच्या बाहेर किंवा कुठेही द्यायची असेल तर त्याच्यासाठीचे पण हेल्प केली जाते असं तुम्ही म्हणता. त्यांना प्रोस्थेटिक्स आपण पोहोचून देतो. म्हणजे एकदा कोणा ब्रेस्ट कॅन्सर नंतर सर्जरी झाल्यानंतर आर्टिफिशियल ब्रेस्ट, आर्टिफिशियल विग्स हे सगळं फॉरेन आपण बोलायचं आहे आपलं त्याच्याबद्दल, पण तुम्ही आलाच आहात तर तो पण प्रश्न विचारते. प्रोस्थेटिक्स म्हणजे जेव्हा कॅन्सरची ट्रीटमेंट झाली, समजा काही जणांचं हात कापावा लागतो, काही जणांचा गाल काढावा लागतो आणि काही जणांचं तोंडातली जीभ काढावी लागते, असं वेगवेगळ्या पद्धतीनं ऑपरेशन्स असतात. तर जसं त्यांनी सांगितलं, ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटनंतर ब्रेस्ट काढावं लागतं अनेकदा महिलांचं. अशा वेळेस महिलांना समाजामध्ये जाण्यासाठी मदत व्हावी, त्यांना लज्जा येऊ नये यासाठी मदत लागते. जसं विगचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, अशा पद्धतीचे जे प्रोस्थेटिक्स लिम्स आणि प्रोस्थेटिक इतर ज्या गोष्टी आहेत कृत्रिम त्या देण्याचा प्रयत्न केला जातो. आपण आत्तापर्यंत किती लोकांना दिलेले आहे ट्रीटमेंट आणि असे प्रोस्थेटिक लिम्स किंवा अशी हेल्प केलेली आहे? एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे सध्या नाही आहे, काही हरकत नाही. पण काय आत्ता तुम्ही जरी मार्केटमध्ये जरी तुम्ही गेलं, हे सगळे तुम्हाला सापडणार नाही. पैसे जरी दिलं, किती जरी पैसे दिलं, आत्ता तुम्ही जरी मोठे मोठे हॉस्पिटल आहे, नाव घेत नाही मी, पण ते लोक पण आमच्याकडनं घेतात. अच्छा. त्यांच्याकडे पण हे सगळं उपलब्ध नसतात. बरोबर. कारण हे सगळं आम्ही जे करतो इम्पोर्टेड आणतोय. बोथ आर्टिफिशियल ब्रेस्ट अँड आर्टिफिशियल विग्स हे सगळं इम्पोर्टेड आहे, कॉस्टली पण आहेत. पण द गुड न्यूज इज त्याच्यामध्ये काय, एक आपल्या ते महिला आहे, लेडी आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं नाव उघड करू नका. अच्छा. आणि ते सगळं ती स्पॉन्सर करते. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही किती लोकांना काय द्या, फक्त बिल आमच्याकडे आणा. त्यामुळे आम्ही काही ते पैसे काही खर्च करत नाही, पण आम्ही हे सगळं ऑर्डर करून आम्ही पुरवतो. मोठे मोठे हॉस्पिटल आपल्याकडनं मागून घेतात. मध्ये मध्ये छोटं छोटं फंक्शन करून आपण ते वाटप पण करतो आणि शेवट आपण ह्याची जे बिल असतं ते ह्यांच्याकडे देऊन टाकतो, ते लेडीजकडे. ही एरियाची आहे ती, पण त्यांची एकच शर्त आहे की त्यांचं नाव सिक्रेट डोनर. हां, सिक्रेट डोनर उघड करू नका. त्यामुळे आम्ही त्याचे नाव उघड करणार नाही. पण ते आतापर्यंत जसं एक कामधेनूसारखा म्हणा किंवा द्रौपदीचे वस्त्रसारखा म्हणा, त्याचे काही अक्षय काही होत नाही. आतापर्यंत किती लोकांनी जरी आमच्याकडे आर्टिफिशियल ब्रेस्ट ते आपण इम्पोर्टेड किंवा विग्सची जरी मागणी केली, आपण त्याच्याकरता आम्ही सक्षम आहोत. कोणी देत नाही येतं, मार्केटमध्ये मिळणार नाही. तर आपण तुमच्या मागून या. दॅट इज आवर अनदर दिस थिंग, बट दॅट इज थँक्स टू दिस लेडी. अच्छा. हां, थँक्स टू दिस लेडी. जसं मी सांगितलं तर मेनी भरपूर आहे आपल्याकडे, भरपूर आपल्याकडे ह्या टाईपचे डोनर्स, भरपूर डोनर्स आहे. आतापर्यंत
सुदैवाने मी जरी इथे राहिलो, मी जरी इथे कमिशनर होतो, काही होतो, मला कुठे कोणाकडे ह्यांच्याकडे पण मला मागायला काही गरज नाही, जे स्वतःहून आले. मला माझी मध्यंतरी थोडासा ब्रेक झाला होता. मी ओडिशामध्ये सध्या जास्त करून मी ओडिशामध्ये असतो, 5-10 दिवस असतो मुंबईला, पण ह्यांची मला ओळख झाली आणि इमिडिएटली ही केम. तर त्यामुळे लोक जुडतात. असं आपला जे प्रयास आहे त्याच्यामध्ये चालू आहे ते. तर त्या सिक्रेट डोनरला आम्ही सगळ्यांकडनं थँक्यू म्हणतो. आणि जर कुणाला अशा प्रोस्थेटिक लिम्सची किंवा अशा मदतीची गरज असेल तर नक्की कोणार्क कॅन्सर फाउंडेशनला कॉन्टॅक्ट करा. येस. एक तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणजे ट्रीटमेंट्स दिले जातात, ज्या पद्धतीनं मदत लागते किंवा काही म्हणजे ऑपरेशन्स नंतर वगैरे, अनेकदा असं होतं की पेशंटपेक्षा केअर गिव्हर्सना खूप गरज असते मदतीची. तर कशा पद्धतीची ती मदत केअर गिव्हर्सना मिळते? कारण पेशंटना मदत करायला खूप साऱ्या संस्था, लोक पुढे येत असतात, पण केअर गिव्हर्सचा विचार करणारी मला वाटतं की अशा मोजक्या संस्था आहेत आणि त्यातली तुमची एक आहे. तर कशी मदत केली जाते आणि काय आपण त्यांना कसं कॉन्टॅक्ट करतो, काय मदत दिली जाते? नाही, केअर गिव्हर्स म्हणजे आपलं सगळं पेड एम्प्लॉईज आहेत, हे व्हॉलंटियर्स नाही आहे. आपण जरी त्यांना व्हॉलंटियर्स म्हणलं, पण आपलं नाही, पेशंटचे जे केअर गिव्हर्स पेशंट आहेत, केअर गिव्हर, पेशंटचे केअर गिव्हर, त्यांना मुख्य म्हणजे त्यांना म्हणजे कुठे ते राहतील, त्यांना राहायला. बरोबर, महत्वाचं आहे. महत्त्वाचे तर राहायला. कारण ते पेशंटला आता तुम्ही जरी जे आपण जरी प्रोव्हिजन्स बघितलं तर गव्हर्नमेंट त्यांना टाटाकडनं त्यांना फ्री मिळतं, एक तिकीट्स वगैरे फ्री असतो, रेल्वे तिकीट्स फ्री असतो, सोबत येऊ शकतात. आणि मुख्य म्हणजे समजा लेडी असला त्यांचे हजबंड येतात किंवा त्यांचा मुलगा येतात, तर 2-3 माणसं मुख्य म्हणजे अकोमोडेशनचा प्रश्न होतो, दुसरा काही नाही. आणि जाणं येणं, प्रवासचे आणि जेवणाचे हे ते होऊन जातात. पण माझ्या मी जे बघितलं फार अपुरं आहेत. हा, बरोबर आहे तुमचं, फार अपुरं आहे. बरोबर आहे. ते सांगतायत त्याप्रमाणे खरं तर रुग्णांच्या बरोबर केअर गिव्हर्ससाठीचं पण खूप गरजेचं आहे. त्यांची फारशी सोय होत नाही, कारण रुग्ण हॉस्पिटलमध्ये राहतात, तेव्हा मग पेशंट्सनी कुठे राहायचं, पेशंटच्या जे केअर गिव्हर्स आहेत किंवा त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर येतात, त्यांनी कुठे राहायचं, त्यांच्याकडे तेवढं काही लक्ष नसतं. बरोबर आहे. एक उल्लेख आलाच आहे, तर तुम्ही एक म्हणजे पोलिसांच्या फॅमिलीसाठीची सुद्धा एक सोय केलेली आहे मुंबईमध्ये, तर त्याच्याबद्दल सांगू शकाल का? कशा पद्धतीची सोय आहे आणि ती पोलिसांच्या फॅमिलीजना किंवा पोलिसांना आणि ते देशभरातल्या पोलिसांना तशी मदत मिळू शकेल का आणि ती कशी मिळवता येईल त्याच्याबद्दलचं थोडं पोलीस सांगा. हेडक्वार्टरमध्ये नायगावमध्ये, नायगाव मुंबईतलं परेलमध्ये. नायगाव जे हेडक्वार्टर्स, पोलीस हेडक्वार्टर नायगाव, हां, आपला जवळच आहे ते. हा, लोअर परेलच्या तिथे, परेलच्या लोअर तिथे. परेल जवळच आहेत. तो तिथं एक पूर्वी एक सोय होता, म्हणजे तिथे काय काय कॅन्सर पेशंट वगैरे राहायचे, हे करायचे, म्हणजे एकदम ज्याला म्हणतात बेसिक टाईप. तो मी CP असताना त्यावेळी मला माझ्या मनामध्ये आला, कारण हे काम मी करतच होतो, माझ्या मनामध्ये आला की हे ना अपग्रेड आपण करू शकतो. आणि पोलीस वेलफेअरमधून पैसे जे होते ते मर्यादित होतं. त्यामुळे मी आपले जे ॲक्टर होते अक्षय कुमार, मी त्यांना अप्रोच केलं आणि त्यांनी पण सांगितलं, त्यांचे वडील पण वारले होते प्रोस्टेट कॅन्सरमध्ये, हरिओमजी भाटिया. सो त्यांनी इमिडिएटली तयारी दर्शवलं. त्यांनी 2.5 कोटी आम्हाला दिले ते. आणि त्यामुळे आपण हरिओम भाटिया कॅन्सर फाउंडेशन म्हणून ते तिथे आपण स्थापन केलेलं होते. त्यावेळी अजून 36 रूम आहेत, 36 रूम्स आहेत, सर्व एअर कंडिशन आहेत. आणि तिथे दोन माणसं राहू शकतात, डबल बेड दिसते, 2 माणसाची सोय आहे, एअर कंडिशन आहे, बाथरूम अटॅच आहे सर्वमध्ये. आणि जेवणाची सोय, जेवण 10 रुपये लागतं. तिथे इन्स्पेक्टर असतात, म्हणजे पोलीस वेलफेअरमधून पोस्टेड आहे तिथे, बाकायदा तिकडे बसले असतात आणि ते फार रस घेतात, मग फार इंटरेस्ट घेतात ते लोक. मी मध्ये मध्ये जाऊन येतो ना, त्यावेळी बघितलं, ते फार इंटरेस्ट घेतात आणि एकदम ज्याला म्हणतात हायजेनिक आणि टिपटॉप असतात ते. आणि तिथून लागूनच आहे ते टाटा. पैसे भरावे लागतात म्हणजे 300 रुपये, 300 रुपये पर डे. हां. आणि त्याच्यामध्ये जे पोलीसवाले ते फक्त महाराष्ट्र पोलीस नाही, अच्छा, ते ITBP असो किंवा CRP असो, म्हणजे पॅरामिलिटरी ज्याला म्हणतात, किंवा BSF असो किंवा आसाम पोलीस, म्हणजे कोणत्या इतर
समजा मध्य प्रदेश पोलीसचे लोक आले किंवा बंगाल पोलीसचे लोक आले, तिथूनच जास्त येतात की दॅट इज ओनली फॉर बिकॉज ते पोलीसचे असल्यामुळे ते मर्यादित आहे पोलीस. ते येऊन राहतात आणि त्यांना सर्व गाईड करायला तिथे एक हेड कॉन्स्टेबल पण असतात, एक सब इन्स्पेक्टर आहेत, त्यांना सर्व सोयी मिळतात. आता जरी गेलं ते लाईन आहेत आणि त्याच्याकरता एक लेटर लागतं, तिथूनच कोणीतरी IPS ऑफिसरचं लेटर, तिकडच्या पोलीस स्टेशनचं पोलीस स्टेशन आहे की IPS एक लेटर लागतं, नाही तर कोणीतरी उठसूट येणार. बरोबर. त्यामुळे तो रेकमेंडेड येतात हां की हा माणूस जे आहे मध्य प्रदेश पोलीसचे आहे की बंगाल पोलीसचे आहे, त्यांना कॅन्सर झालेलं आहे, कार्यरत आहे, त्यांचे आई आहे किंवा त्यांचे रिलेटिव्स, फक्त ते नाही त्यांचे रिलेटिव्स पण चालतं. हां एकाबरोबर एक व्यक्ती नाही म्हणजे त्यांच्या आईला झाला ट्रीटमेंट चालतं, त्यांच्या मुलीला आहे किंवा भाऊला आहेत, ते सगळं. आणि आता तरी तुम्ही गेलं तिथे एक पण रूम मिळणार नाही. अच्छा. हा डिमांड असतो, म्हणजे 36 पण अपुरा पडतं. हा व्यवस्थित चालू आहे ते. हां तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे. आणि ते नायगावमध्ये आहे, मुंबईत आहे, त्यामुळे जे कोणी पोलीस फॅमिलीजमधले आहेत ज्यांना टाटा कॅन्सर हॉस्पिटल किंवा इतरही कुठे ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्यांनी इथं येऊन राहू शकता किंवा त्यांना राहण्याची सोय आहे. पण IPS कडनं त्याच्याबद्दलचं लेटर लागेल की हा अमुक अमुक ठिकाणी काम करतात किंवा इथं म्हणजे आमच्याकडे आहेत म्हणून सर्व्हिसमध्ये. मुंबई पोलीस चालवतात ते, मुंबई पोलिसांकडनं. आणि जसं त्यांनी सांगितलं तिथे पोलीस असतात, त्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, असं कोणालाही तिथे मिळत नाहीत. एक असं सुद्धा आहे की पेशंट्सचे नातेवाईक, पेशंट तर गोंधळलेला असतोच पण पेशंटचे नातेवाईक सुद्धा गोंधळलेले असतात. तर हे सगळी माहिती मिळवायची असेल, कुठे जायचं, कसं जायचं, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे या डायरीत आहे. पण तुमचे जे केअर गिवर्स आहेत, तुमचे जे संस्थेचे जे फॅमिलीसारखं काम करतात, तर त्यांच्याकडनं कशा पद्धतीची मदत यांना मिळू शकते आणि कुठल्या एक्सटेंटपर्यंत मदत मिळू शकते. म्हणजे डॉक्टर कळेल, संस्था कळेल, मग तिथे ट्रीटमेंट घेतली जाईल. तुम्ही काहींचा उल्लेख केलेला आहे, पण कशा पद्धतीने आणखीन मदत मिळू शकते? म्हणजे कशा पद्धतीने आणखीन मदत मिळू शकते म्हणजे पेशंटला तिथं ॲडमिट करणं आणि पेशंटबरोबर तिथं ट्रीटमेंटसाठी राहणं अशी सुद्धा मदत मिळू शकते का? कारण मी पाहिलेले आहेत काही पेशंट्स हे एकटे येतात, त्यांच्याबरोबर कुणीही नसतं. नाही, आपलं माणसं शेवटपर्यंत राहणार. अच्छा. म्हणजे तुम्ही जरी तो माणसं आला आपल्याला सांगून जरी आला, समजा कोणीतरी ट्रेनने आला तर आपला माणसं त्यांना प्लॅटफॉर्मवर भेटणार. हां प्लॅटफॉर्मवरच भेटणार आपला माणसं, तिथूनच त्यांना परत जाण्यापर्यंत तो सोबतच राहणार. हां म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा सुरुवातीला कॉन्टॅक्ट केलं तेव्हापासून ते अगदी शेवटपर्यंत एक माणूस तुम्ही सोबत देत असता. तर ज्यांना अशी मदत हवी असेल त्यांच्यासाठी आहे. आता आपण बरंचसं हे तर समजून घेतलं की इथनं काय येणार, आपल्याकडनं काय द्यायचं आहे. म्हणजे अनेक अशा संस्था संघटना पेक्षा, जसं तुम्ही म्हणताय राजेशजी, तुम्ही जसे पुढे आलेले आहात तशाच पद्धतीनं काही लोक असतील. तर अशा लोकांना जेव्हा या कोणार्क कॅन्सर फाउंडेशनशी जोडलं जायचं असेल तर ते कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकतात, कशा पद्धतीने सहभागी होऊ शकतात आणि त्याच्यासाठीची प्रोसिजर काय आहे? तुम्ही लोकांना म्हणजे व्हेरिफिकेशन करता का? लोकांची काय माहिती घेतली जाते? कशा पद्धतीने त्यांचे पोर्टफोलिओ चेक केले जातात का? वगैरे वगैरे. नाही, आतापर्यंत आपण जे काही केलं सगळं मॅन्युअली केलेलं आहे. आणि कारण मी असताना आपण काय पोलीसमध्ये जे सांगितलं ते पोलीसप्रमाणे आपण चालवतो, ते संपूर्ण रेकॉर्ड संपूर्ण ते मॅन्युअली आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे. पण आता आणि मी सगळ्या गोष्टी मी करत होतो, म्हणजे वन मॅन शो. आणि तेवढं काही ठीक आहे, आपलं वेबसाईट होतं, सोशल मीडियामध्ये थोडाफार आपण प्रेझेंट होतो, आपण ते केलेलं आहे आता सोशल मीडियाचे योग असल्यामुळे. पण आता जसं तुम्ही सांगितलं आणि तुमचे जे काही सूचना आहेत आणि आता राजेशजी जे सूचना आहेत, त्यामुळे आपण नेक्स्ट लेव्हल ज्याला म्हणतात, आता ज्याला म्हणतात लेव्हल अप, हाऊ टू लेव्हल इट अप, कसं हे पुस्तक डिजिटाईज करायचे. आता तुम्ही जे सांगितलं हे काय बाजारामध्ये मिळतो का, तर गरज नाही. बाजारामध्ये आपण जरी त्याला डिजिटाईज करून वेबसाईटमध्ये गुगलमध्ये आपण जरी करून टाकलं तर सगळ्यांना ते उपलब्ध होईल. त्या पद्धतीनं आता ते डिजिटाईज कसं करायचे, डाटा वगैरे कसं वर आणायचं, ह्याच्यामध्ये इतर लोकांना जे प्रश्न तुम्ही विचारतात, आता काही गोष्टी आम्ही अटेंड केले नाही अजून. आणि मी मुद्दाम याला मर्यादित ठेवलं आहे, जेवढं आपण करू शकतो. माझं ज्याला म्हणतात माझ्या जे लिमिट्स होते, आता लोक जोडल्यामुळे आणि तो पण एक ज्याला म्हणतात समर्पित आणि इंटेलिजंट
त्या टाईपचे माणसं जुटल्यामुळे आपल्याकडे जे ते जुटले गेले राजेशसारखे किंवा तुमचे जे काही आता सजेशन होते त्याप्रमाणे आम्ही त्याला करणार, कारण भरपूर आहे, गॅप्स आहेत. हे जे म्हणजे संस्थेशी समजा जोडलं जायचं असेल, जसं डिजिटायझेशनचा वगैरे तुम्ही उल्लेख केला, काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतात जर का कुणाला असं वाटत असेल की संस्थेशी जोडलं जायचं आहे? म्हणजे मग ते केअर गिव्हर बनू शकतात का, ते फायनान्शियली हेल्प करू शकतात का, ते आणखीन काय म्हणजे फूडसाठी मदत करू शकतात का? समजा कुणाला जर राहण्याचे पण पैसे देता येत नसतील, ट्रीटमेंटचे पण पैसे देता येत नसतील, तर तशा पद्धतीची मदत करू शकतात का? जसे तुमच्याकडे सिक्रेट डोनर्स आहेत तशा पद्धतीने ते मदत करू शकतात का? आर दे वेलकम? त्यांना तुम्ही एंटरटेन केव्हाही ओके. केव्हाही हे काही माझ्या नाही आहे, हे काही माझं काय, दिस इज नॉट माय प्रोप्रायटर. अरूप पटनायक ह्याच्यामध्ये काय माझ्या काही प्रोप्रायटरी कन्सर्न नाही आहे. हे जे प्रश्न, हे एक मुवमेंट आहेत, हे मुवमेंट आहे, ह्याच्यामध्ये भरपूर लोक यायला पाहिजे. खरं म्हणजे मी बरेच दिवसापासून हे पाहत होतो, कोणीतरी सोबत यावं, कोणीतरी जरी पैसे जरी सांगितलं तुम्ही काहीतरी घ्या, मी त्यांना सांगत होतं काही मला गरज नाही, आणि उलटं आपल्याला ठेवता पण येत नाही, कारण आपल्याला दाखवावं लागतं चॅरिटी कमिशनरला की आम्ही काय खाली पैसे गोळा करतो की काय खर्चा पण करतो. माझ्या चार्टर्ड अकाउंटंटनी सांगितलं की ह्या वर्षी जास्त पैसे आलेले आहेत, तर काय करायचे, कारण आपण ते काहीतरी खर्च दाखवा. म्हणजे नाही, तसा दाखवू शकत नाही. आमच्या ऑफिसमध्ये पण कुठेतरी जरी सँडविच आम्ही आणलं, ते खालून म्हणजे कोणीतरी गेस्ट आले तर आपण विचारून 10 किंवा 15 रुपयाचे आपण सँडविच मागवतो, कारण हे जे पैसे आहे, मी त्यांना सांगितलं हे डोनरनी दिलेलं आहे कोणाकरता, कॅन्सर पेशंट करता. आपण ह्याच्यामध्ये जरी थोडंसं बी जरी हे केलं, ते कुठेतरी आम्हाला जसं म्हणजे जसं मंदिराचा पैसा असतो त्याच्यापेक्षा आपल्याला हे जे पैसे आहे कॅन्सर पेशंट करता, पण त्यांना कुठे कुठे आपण वापरू शकतो, म्हणजे त्यांच्याकरता आपण इंडिपेंडेंट घरं बनवू शकतो का, कारण ते सगळं होतं आपल्यामध्ये. पण मोठे माणसं जरी आले, आपण इंडिपेंडेंट ठेवून आपण तिथेच का आम्ही ठेवू शकतो. गव्हर्नमेंटकडनं काहीतरी प्लॉट घेऊन किंवा हे घेऊन ते घेऊन बरेच गोष्टी करता येतं की हे लोकांना आपणच ठेवू. बरेच गोष्टी करता येईल, ते स्केल समजा तसं स्केल असलं. माझे काय लिमिटेशन होते, मी थोडंसं उडीसामध्ये असतो, काही दिवस इकडे असतो, त्यामुळे इकडे जरी थोडेसे माणसं आपल्याला भेटले, बिकॉज अल्टिमेटली इट इज नॉट माई, आम्ही सुरू केलं, पण हे एक मुवमेंट झालं आता, आणि कॅन्सर पेशंट करता, म्हणून आम्ही सगळ्यांना घेतो. आणि हे सर्वामध्ये आपण जरी काही काही चांगले सूचना आले, काही काही वेगळ्या गोष्टी करता आला, तर केव्हा. ॲग्नेलो राजेश अथायडेंशी बोलायचं आहे ते म्हणजे की तुम्ही जोडले गेलेले आहात, तुम्ही सांगताय इतकी वर्ष जोडले गेलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं कशी संधी असू शकते जर का जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे इतर पद्धतीनं जर का कोणाला जोडलं जायचं असेल तर काय संधी आहेत आणि कशा पद्धतीनं ते जोडले जाऊ शकतात, कारण तुम्ही ही जी ऑर्गनायझेशन आहे ती जवळून पाहता? सगळ्यात चांगला आधार म्हणजे या ॲक्टिव्हिटीचा अवेअरनेस पाहिजे की अशा पद्धतीची एक संस्था आहे ज्याच्या मार्फत चांगलं कार्य घडू शकतं. तर अवेअरनेस ही पहिली गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय कधी पण कमीच पडते. तर समजा कोणी व्हॉलेंटियर्स आले की त्यांना अशा काय सर्व्हिसेस पुरवायच्या असतील तर ते सुद्धा आमच्या लिस्ट ऑफ रिसोर्सेसमध्ये जोडले जातील, ज्याचा लोकांना फायदा होईल. तर हे देखील होऊ शकतं. मी तुम्हाला असं म्हणतो की आजच्या काळामध्ये ना जेवढे उद्योजक आहेत म्हणजे ते डोक्याने शार्प आहेत पण मनाने पण मऊ आहेत. सगळ्यांना चांगलं कार्य करायचं असतं, त्यांना माहिती नसते की कुठे आपण चांगलं कार्य घडवू शकतो. तर कोणार्क कॅन्सर फाउंडेशनच्या मार्फत आपण हे चांगलं कार्य घडवू शकतोच. आणि कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे, कॅन्सर म्हणजे एवढा कॉमन होत चाललेला आहे सगळीकडे की खरोखर लोकांना कोणार्क कॅन्सर फाउंडेशनसारख्या संस्था लागतात. या संस्थेबरोबर अनेक NGOs जुडलेले आहेत, तर ते सगळे रिसोर्सेस आम्ही मॅप करून ठेवलेले आहेत आणि हे रिसोर्सेस कमी पडतात. तर समजा लोक रिसोर्सेस घेऊन आलेत तर त्यांचा देखील वेलकम आहे. परंतु कोणार्क कॅन्सर फाउंडेशनचा जर तुम्ही अवेअरनेस क्रिएट केला ना तर अनेक लोक याचा लाभ घेऊ शकतील. दुसरी गोष्ट, बरेच असे संस्था आहेत ज्यांना आम्ही व्हॉलेंटियर्स म्हणून आता रजिस्टर करायला सुरू करणार आहोत की बाबा तुम्ही कोणार्क कॅन्सर फाउंडेशनबरोबर जुडलेले आहात, तर तुमचं कार्य काय आहे, फक्त अवेअरनेस क्रिएट करा की अशी सुविधा उपलब्ध असू शकते आणि आहे. तेवढंच आम्हाला लोकांना अपील करायचं आहे की तुम्ही देखील आमच्याबरोबर जुडू शकता. फक्त तुम्ही रिफर करा, कोणाला जर कॅन्सरचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही संस्थेला रिफर करा, सगळ्या सोयी सुविधा तुम्हाला दिल्या जातील. आणि रिसोर्सेस जर कोणाकडे असतील तर दोस रिसोर्सेस आर वेलकम, कारण भरपूर कमी पडते. 140 कोटी
लोकांची लोकसंख्या असलेले देश आहे. सरकार भरपूर चांगलं कार्य करते, पण दॅट इज ऑल्सो फॉलिंग शॉर्ट. तर जेवढे जास्ती लोक या चांगल्या कार्यामध्ये जुळले जातील तेवढी चांगली गोष्ट. लिडरशिपमध्ये पटनायक साहेबांची लिडरशिप आहेच, म्हणजे पद्धतशीर कायदेशीर आपल्याला सगळ्या सुविधा मिळतातच. तर ते तर म्हणजे जे टीममध्ये लोक आहेत ते सुद्धा ह्यांच्याच सारखी कामं करतात, वेळेनुसार, डिसिप्लिननी, पद्धतशीर आणि फोकसनी. आणि ह्या कार्यामध्ये जे जुळलेले लोक असतात ना, ते पगारासाठी काम करत नाही आहेत. ते मनापासून एका चांगल्या कार्यामध्ये जुडलेले आहेत. त्यांना पगार मिळतं कारण त्यांचं पण घर चाललं पाहिजे, परंतु त्यांची इच्छाशक्ती एवढी मजबूत आहे या कार्यासाठी, म्हणून ते इथे आलेत. नाही तर ते कुठच्या तरी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जोडले गेले असते. तर एव्हरीबडी इन द टीम, कोणार्क कॅन्सर फाउंडेशनच्या टीममध्ये जेवढी पण लोक जुडलेले आहेत हे हायली कॉम्पिटंट लोक आहेत आणि त्यांचं कॉम्पिटन्स ते लोक एका चांगल्या कार्यासाठी वापरत आहेत. त्यांना पगार मिळतंय, पण त्याच्या व्यतिरिक्त मनापासून जुडलं जाण्याची पण इच्छा असली पाहिजे ना. तर दिस आर व्हेरी कॉम्पिटंट पीपल जे हे चांगलं कार्य घडवत आहेत. अशा म्हणजे पेशंटसाठी काम करणं हे मनापासून केलं नाही तर Absolutely. पैसे घेऊन काम करण्यात काहीच हे नाहीये. जर मन असेल तरच योग्य काम केलं जाऊ शकतं. तर जे प्रेक्षक आता पाहत आहेत, तुम्ही पेशंट असाल, पेशंटचे नातेवाईक असाल, अगदी केअर गिव्हर का असेनात, तर कोणार्क कॅन्सर फाउंडेशनशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तुमच्या अनेक प्रश्नांना इथं उत्तर मिळू शकेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिक्रेट डोनर्स आहेत, त्यांनी सुद्धा कोणार्क कॅन्सर फाउंडेशनला कॉन्टॅक्ट करा. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की एक छत्री पद्धतीनं जर तुम्हाला ट्रीटमेंटसाठी काही मदत हवं असेल तर कोणार्क कॅन्सर फाउंडेशन हे त्यासाठीचं एक उत्तर आहे. आज ज्यांनी हा एपिसोड पाहिलेला आहे त्या सगळ्यांना ही माहिती पसरवणं हे सुद्धा एक प्रकारे वेगळ्या पद्धतीनं तुम्ही त्यांना मदत करताय असंच होऊ शकतं. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की कुणाला मदत हवी असेल त्याच्याबद्दलचा उल्लेख करा आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ज्यांना गरज आहे, आवश्यकता आहे, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि पटनायक सर, खरं तर तुमचं हे वेगळं रूप बघून मला खूप आनंद झालेला आहे. तुम्हाला म्हणजे पेशंट्सकडनं, पेशंट्सच्या नातेवाईकांकडनं आणि समाजाकडनं थँक्यू. हे तुम्ही काम करताय त्यासाठी. आणि तुम्ही पण सर असं अशा म्हणजे उद्योग सोडून अशा कामांसाठी जोडले जातात, त्यासाठी तुम्हा दोघांनाही थँक्यू. आणि अल्टिमेटली या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात त्यासाठी सुद्धा थँक्यू. तुम्हा सगळ्यांना याच्याबद्दलची माहिती किती आणि कुठली आवडली याच्याबद्दल नक्की कमेंट्स करा. आणि हा एपिसोड पाहिलात त्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच.